कांग्रेस के श्रमिक नेता और जय भवानी कामगार संगठन के जिला अध्यक्ष सूरज ठाकरे ने प्रेस कॉन्फ्रेंस कर पुलिस प्रशासन को चेतावनी दी है कि गणेश विसर्जन जुलूस में रात 10 बजे के बाद साउंड सिस्टम बजाने में आरोप में 7 गणेश मंडलों पर दर्ज मुकदमे तुरंत वापस लिए जाए, अन्यथा वे उच्च न्यायालय का दरवाजा खटखटाएंगे। उन्होंने कहा कि पुलिस ने आस्था और परंपरा के इस पर्व में मंडलों के पदाधिकारियों को अपराधी बना दिया है, जो कि अनुचित है और ज्ञात तो 7 सितंबर को विसर्जन जुलूस में बलवीर गणेश मंडल, शिवपुत्र गणेश मंडल, श्री साई समाज नेहरू मंडल, नेहरू चौक गणेश मंडल, राणा पॉइंट गणेश मंडल, भरत चौक गणेश मंडल, महाराजा गणेश मंडल द्वारा 11:15 पर साउंड बजाने पर पुलिस ने धारा 223 के तहत मामला दर्ज किया। ठाकरे ने कहा कि पहले कभी नवरात्रि, गरबा, डांडिया या अन्य आयोजनों पर कार्रवाई नहीं हुई, फिर केवल गणेश मंडलों पर क्यों निशाना बनाया जा रहा है। यदि मामले वापस नहीं लिए गए तो आंदोलन और अदालत दोनों स्तरों पर लड़ाई लड़ी जाएगी। चंद्रपुर से कृष्णा कुमार की रिपोर्ट। हे प्रकरण चिघळू नये एवढीच आमची प्रशासनाकडे विनंती आहे आणि प्रशासनाने हे प्रकरण इथे संपवावं या विनंती करता म्हणून आजची आम्ही पत्रकार परिषद घेतली। धन्यवाद। राजुऱ्यामध्ये गणेश विसर्जनाच्या अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन होतं। प्रत्येक ठिकाणी अनंत चतुर्थीला विसर्जन होत असताना प्रशासनाच्या सहमतीने सर्वानुमते 12 वाजेपर्यंत कमी डेसिमलमध्ये डीजे वाजवण्याची मुभा ही दिली जाते। हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। परंतु दुसऱ्या दिवशी आम्ही हे सर्व करत असताना आजपर्यंत गुन्हे दाखल झाले नाही। यावेळी विनाकारण गुन्हे दाखल करण्यात आले, जेव्हा की बऱ्याचशा मंडळांनी आपले डीजे बंद करून टाकले। ही पोलिसांची जी भूमिका आहे, ही पोलिसांची भूमिका बरोबर नाही। पोलिसांनी हे टाकलेले गुन्हे चार्जशीटच्या माध्यमातून कमी करावे, संपवून टाकावे, ही विनंती आम्ही पोलिसांना करण्याकरता आजची पत्रकार परिषद घेतली। 8 दिवसामध्ये पोलिसांकडून उत्तर आलं तर ठीक आहे, नाही तर आम्हाला शेवटी उच्च न्यायालयामध्ये जाऊन हा गुन्हा रद्द करण्याकरता विनंती करावी लागेल। आणि त्यावेळी मग मागच्या वर्षी 1:30 2-2 वाजेपर्यंत आपल्या ह्या राजुऱ्यामध्ये नवरात्रीमध्ये डीजे वाजलेले आहेत, दांडिया झालेला आहे, बक्षीस वितरण झालेलं आहे, त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई, पुणे असो, नाशिक असो, सर्व महाराष्ट्रभरातले 12-12 वाजेपर्यंत डीजे वाजलेल्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत। हे प्रकरण चिघळू नये एवढीच आमची प्रशासनाकडे विनंती आहे आणि प्रशासनाने हे प्रकरण इथे संपवावं या विनंती करता म्हणून आजची आम्ही पत्रकार परिषद घेतली। धन्यवाद। राजुऱ्यामध्ये गणेश विसर्जनाच्या अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन होतं। प्रत्येक ठिकाणी अनंत चतुर्थीला विसर्जन होत असताना प्रशासनाच्या सहमतीने सर्वानुमते 12 वाजे